शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा बैलन म्हणा मी कोणाला बोलो बैलन म्हणा मी कोणाला बोलो दर्शन मातेचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा दुसरं न म्हणा मी कोणाला बोलो दुसरं न म्हणा मी कोणाला बोलो साधा तुझ्याचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा तिसरं न म्हणा मी कोणाला बोलो तिसरं न म्हणा मी कोणाला बोलो गावच्या देवीचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा चौथं न म्हणा मी कोणाला बोलो चौथं न म्हणा मी कोणाला बोलो चौथे जाण्याचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा पाचवं न म्हणा मी कोणाला बोलो पाचवं न म्हणा मी कोणाला बोलो पाचवे मनाचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा सहावं न म्हणा मी कोणाला बोलो सहावं न म्हणा मी कोणाला बोलो साधो संतांचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा सातवं न म्हणा मी कोणाला बोलो सातवं न म्हणा मी कोणाला बोलो साते वाजनाचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा आठवं न म्हणा मी कोणाला बोलो आठवं न म्हणा मी कोणाला बोलो आपल्या गुरूंचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा नवं न म्हणा मी कोणाला बोलो नवं न म्हणा मी कोणाला बोलो नवघड दुनियेचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा दहावं न म्हणा मी कोणाला बोलो दहावं न म्हणा मी कोणाला बोलो दशासुरांचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा अकरावं न म्हणा मी कोणाला बोलो अकरावं न म्हणा मी कोणाला बोलो दशासुरांचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा बारावं न म्हणा मी कोणाला बोलो बारावं न म्हणा मी कोणाला बोलो सगळ्या देवांचा मी चरण धरो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आपल्याकडा Oh,
मोरया
सिद्धये मनमोहक रूप तुझे आस अंतरी मन नाचे हळवीता गणा गंग राहते हे आदिवासीच्या माझ्या श्रीगणा सांभाळना या मनमोहक रूप तुझे आसंतरी मन नाचे हळवीता गणा गंग राहते हे आदिवासीच्या माझ्या श्रीगणा सांभाळना या जाणले करा तुझी करेली पूजा ईश्वरा सांभाळना या जाणले करा तुझी करेली पूजा ईश्वरा नाही तुझीच सारी शब्द पडते तुझी कीर्ती अशी न्यारी शब्द पडते तुझी कीर्ती अशी न्यारी शब्द पडते तुझी कीर्ती अशी न्यारी जगदीत हा मुकुट श्री सुब्रमाणिक मोती आणि शोभे पितांबरी सुब्रमाणिक मोती आणि शोभे पितांबरी सुब्रमाणिक मोती आणि शोभे पितांबरी हे संकटकारी माझा मोरया सांभाळना या जाणले करा तुझी करेली पूजा ईश्वरा सांभाळना या जाणले करा तुझी करेली पूजा ईश्वरा वक्रतुंड गणा सही मोठी वक्रतुंड गणा सही मोठी येऊन फुलांच्या नंदित माळा आरती हाजरून नित्याचा सोहळा आरती हाजरून नित्याचा सोहळा आरती हाजरून नित्याचा
पूजा ईश्वरा अंगेश हरि को दवा बिंदु जाओ धारा अंगेश हरि को दवा बिंदु जाओ धारा अंगेश हरि को आज बाजाराचा दिन आला आज बाजाराचा दिन आला प्रभाव गवळी कोंबड्याने दिली पाटला प्रभाव गवळी कोंबड्याने दिली पाटला गवबिंदू जाओ धरा अंगीश हरी कोवारा गवबिंदू जाओ धरा अंगीश हरी कोवारा आज बाजाराचा दिन आला आज बाजाराचा दिन आला प्रभाव गवळी कोंबड्याने दिली पाटला प्रभाव गवळी कोंबड्याने दिली पाटला हरि
शुक्रप्रहरी मनात शिरी पहाटेचा हा गारवा पहाटे पहाटे पक्षीच्या खिलकटे म्हणतात मोहून जाते अनेक ठिकाणी तर सर्वांना त्यांनी चहा म्हणतात पक्ष्यांच्या किल्लीला आणि सुनेचा कोळामध्ये प्रकार असं अनुभवलं मन कसं प्रसन्न होतं हो ग हे पक्षांनी फक्त आपल्या तुरुंगात अनुभवायला मिळतं बघ उगत नाही म्हणे कोकण म्हणजे जण धरतीवाला स्वर्ग हिरवेगार डोंगर नदी नाले झाडी जोडी अथांग समुद्र आणि गड्डे झाडीत जाणारे अरुंद रस्ते हे ठीक आहे पण कोकणाची परिस्थिती फार बदलत चालली आहे बघ सध्याचे जंगलतोड आणि रस्त्याचे चारपदरीकरणामुळे बंदराई फार नष्ट होत चालली आहे बघ हो ग पण यात करणार तरी काय नाही करणार आपण सगळे कुटुंबाची आवडती नाही हो ग मग रस्त्याच्या बाजूने गाडी लावूया रस्त्याची एक वेगळी ओळख निर्माण होईल ठीक आहे तर बाजार जायचे विसरलात की काय बाजार जायचे ठीक आहे पण याच्या पुढच्या पोटुंडी कशी आता काय करायचं काय करायचं म्हणजे त्या सखुमावशीला हात मारून घ्या ते हुशार पण आहे आणि अनुभवी पण मावशी हे मावशी मावशी राधा राधा हो मावशी काय तुझं करणार अगं मावशी येते ना बाजाराला कशाला ग बाई मी म्हातारी बाई या रानातून या डोंगरात तुम्ही पडली झाली कोण बरोबर ना अगं मावशी आम्ही आहोत ना साऱ्या जणी नको ग बाई तुम्ही बाई चांगल्या त्या पोरी मी म्हातारी बाई आहे अगं मावशी चल ना लवकर बाजाराला अगं मला आलंच पाहिजे हो मावशी आलंच पाहिजे तर अगं पोरी ना मी यायची ते येते पण लक्षात ठेवा आजूबाजूला काय जर बघितलं तर मावशी नाही हो तुम्हाला सांगून ठेवते मला आलंच पाहिजे ना हो मावशी आलंच पाहिजे हो आल्या आले बोलले आले मी आले मावशी लवकर दह्या दुधाची झाली आसोरी मी आवरून येतो पसारा दह्या दुधाची झाली आसोरी मी आवरून येतो पसारा आता बाई गडबड झाली थांबा मी आली थोडस घेते बाजारा आता बाई गडबड झाली थांबा मी आली थोडस घेते बाजारा दह्या दुधाची झाली आसोरी मी आवरून येते पसारा दह्या दुधाची झाली आसोरी मी आवरून येते पसारा आता बाई गडबड झाली थांबा मी आली थोडस घेते बाजारा आता बाई गडबड झाली थांबा मी आली थोडस घेते बाजारा हो दह्या दुधाची झाली आसोरी मी आवरून येते पसारा दह्या दुधाची झाली आसोरी मी आवरून येते पसारा आता बाई गडबड झाली थांबा मी आली थोडस घेते बाजारा आता बाई गडबड झाली थांबा मी आली थोडस घेते बाजारा रूपाची मानवी मावसाबाई नवतरुणाची घालमेल होई झालं आणि माझं साठी तरी मी दिसते करणी साठी रूपाची मानवी मावसाबाई नवतरुणाची घालमेल होई झालं आणि माझं साठी तरी मी दिसते करणी साठी जाता येताना धरू पाना डोकवतात या नजरा जाता येताना धरू पाना डोकवतात या नजरा आता बाई गडबड झाली थांबा मी आली थोडस घेते बाजार आता बाई गडबड झाली थांबा मी आली थोडस घेते बाजार दह्या दुधाची झाली आसोरी मी आवरून येते पसारा दह्या दुधाची झाली
प्रकाश बीस साहेब अगं ते तर डोळा ठेवून असतात दादा जेवढे आहे तेवढेच सांगते ना बरं ठीक आहे तुम्ही एवढ्या गडबडीत मला कशाला बोलावलं आम्ही मुली काटमाट करत मसाच्या भाताला चाललंय बघ मावशी आता मग जायचं ना मावशी आम्हाला बाजाराची वाट माहितीच नाही जरा पाठव ना आता तेच कमी आहे तिकडे पडशील बरं ठीक आहे तुमच्या सोबत मी बाजाराला येते आपण तुम्ही घेतलंय काय ते तरी सांगा तर मावशी तू सांगायलाच पाहिजे का हो मला सांगायलाच पाहिजे त्याचे तुला मी तुझ्या मालाची आवडी कशी परत येऊ काय ग मावशी आता सांग ना अगं मावशी मी घेतले बघ गाई तरी आधी तुझ्या ह्याची घेतलेच ना तरी मावशी घेतले बघ आम्ही तिला काय हिला कशाला आणता तुम्हाला रोज सांगते मी हिला आणू नका ती काय बाया उलट आहे नाही सांग काय घेतलंय मी पण आणलाय हवा हवा तिला येऊन सगळे तुमच्या एवढ्याच्या हवेने विकून जाईल ना म्हणून बरं ठीक आहे अरे आता चरणा काय मी बघितलं तू नाही चमेली चुकीच वाटते हो की नाही तू गेली बरोबर ना बरोबर ना तू गेली बाई काय ग मावशी अगं काय घेतलंय अगं मावशी माझ्या लोणी लोण्यासारखी ग माझी ठीक आहे चला स्वराज संजय पवार यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं तू नाव घ्यायला पाहिजे बघ रसिकला हो मावशी नाव घ्यायला तयार आहे पण हे लक्षात ठेवा मंडळी नाव घेते वेळी कोणाला राग नसावा मावशीवर लोभ असावा कारण कलाकाराने कला दाखवणे हे कलाकाराचे काम आहे कलाकाराने कला दाखवणे हे कलाकाराचे काम आहे आणि त्या कलेला दाद देणे माझ्या बसलेल्या तमाम रसिकांचे ध्यान आहे ना नावासाठी ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी ना नावासाठी ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी प्रत्येक कलाकाराने कला दाखवायची असते प्रत्येक कलाकाराने कला दाखवायची असते माझ्या बसलेल्या तमाम रसिकांच्या मनोरंजनासाठी बरं ठीक आहे स्वराजराव तुमचं नाव इथे आहे का चौफेरी वाड्याला 7 खांब चौफेरी वाड्याला 7 खांब दशरथाच्या पोटी जन्मले राम गेले 15 रुपये आले 15 रुपयाची घेतली साडी गोळवलीत मोडली गडी नेसली साडी जवळ केली कडवली सुतारवाडी कमरेला किल्ल्या उघडलं दार काय दादा आता नाही त्या पडले कमरेला किल्ल्या उघडलं दार शेजारी भिंत शेजारी कपाटाच्या शेजारी काठेवर जागेवर तुझीवर परत वाटीत तुपासारखं माझ्या ह्यांचं रूपासारखं आम्हा दोघांचा जोडा तिथे सदा बहारदार रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा तिथे सदा बहारदार पण स्वराजराव तुमच्यासाठी कायम उघडं आहे माझ्या हृदयाचं दार माझ्या हृदयाचं मावशी इथून चिपळूणवरून खास अनिकेत बांद्रे आले ते माझा आग्रह धरून बसले की माझं पण नाव घेतलं पाहिजे मावशीनं अनिकेत बांद्रे दादा लोक आले का तुम्हाला नाही ना असं का बघताय ठीक आहे अनिकेत राव
आली एकटी नाही नाही म्हणतात मध्येच आली एकटी कडवई सुद्धा गाडी आमचा कार्यक्रम झाला ते आली गाडी भरली गाडी जवळच केली सुद्धा गाडी तसे आम्ही कलाकार हौशी बरं का मंडळी तसे आम्ही कलाकार हौशी आणि आज नाव घेते त्या हौशीच्या दिवशी ताकी लक्ष आहे तू वाचताय हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका बरोबर आहे ना मंडळी अहो हौशीच्या दिवशी कोणी कोणाला देतं का धोका अहो बोला नाही कधी तर हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका आणि अनिकेत राव मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोका मावशी खास खांडोत्री येऊन आलेले दिगंबर कासेकर हे सुद्धा हट्ट करून बसले लोक ते सुद्धा म्हणतात माझं नाव घ्यायला पाहिजे हे बघू एक झकास ना दिगंबर कासेकर माळ्याच्या माळ्यात गुलाबाचे फूल फुलते माळ्याच्या माळ्यात गुलाबाचे फूल फुलते नवरत्नांचा हार गळ्यात घालते अंतरल्या घड्या पितांबरी छड्या अंतरल्या घड्या पितांबरी छड्या 5 खिडक्या रंगीत दास तिथं खेळतं तांदळ बाळ तान्या बाळाची सुपारी तिची झाली खंड 100 तान्या बाळाची सुपारी तिची झाली खंड 100 आणि दिगंबर राव तुम्हाला मिळवण्यासाठी कसली चांगलीच कंबर हॅलो मावशी मनोहर गोपाळ शुळकर हे सुद्धा नाव घ्यायला आग्रह करतात बघ मनोहर राव सॉरी मंगेश राव बरं ठीक आहे अजगरच मजगर देवघर ताटात वाटी करे अजगरात मजगर देवघर ताटात वाटी करे मंगेशराव दिसतात बरे पण नांदवतील तेव्हाच करे मावशी एका शिवकरांचं नाव घेतलं लगेचच दुसरे शिवकर आले लोक मंगेश शिवकर सॉरी मनोहर शिवकर मावशीला इथं ठेवायचा विचार आहे की काय नाव किती आहे का मनोहर राव नाव तर चांगलंच घ्यायला पाहिजे हो की नाही मनोहर शिवकर मनोहर राव नटतात जेव्हा पोरी तेव्हा मावशी नटते बरोबर आहे की नाही काकी हो काकी आता पोरीने लाली लिपस्टिक पावडर सगळं लावल्यावर आपल्याला म्हाताऱ्यांना पावडर तरी लावली पाहिजे की नाही हा नटतात जेव्हा पोरी तेव्हा मावशी नटते आणि मनोहर राव नंतर भेटा तुमची बरोबर सर्व्हिसिंग अगं हा यमुनेचा घाट फार वाईट अवघड आहे आपण शिवकाळी गीत गाऊया करूया शृंगार साजणी बाजारी आज बाजारी जाण्याला दिव्या जणू लागविते मनाला जणू लागविते मनाला
प्रकाश यांच्याकडे यूट्यूब चॅनल प्रकाश ग्रुप यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक काढला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भगवानी रंगमंचा समोरून गीत सादर करायचं आहे. 1001 रुपयाचं पारितोषिक काढलं आहे. हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली, हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली यांच्या आभार. धन्यवाद. वसुदेव देवकीचा विगताना मोहरितो साऱ्या गोकुळाला मोहरितो साऱ्या गोकुळाला 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 मोहरितो साऱ्या गोकुळाला मोहरितो साऱ्या गोकुळाला वासुदेव देवकीचा विगताना मोहरितो साऱ्या गोकुळाला मोहरितो साऱ्या गोकुळाला 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 मोहरितो साऱ्या गोकुळाला
विष्णू म्हणाले, काही नका करू, मी देवतेच्या पोटी आठवता घेऊन कंसाचा नाश करेन. तोच मी आठवता सिद्ध भगवान आहे. बोला पुतळीकावर दे. हरी विठ्ठल बंधू, त्या कंसाची पोट कशी मोडायची? आले लक्षात. कंसाचं हृदय बंद केले पाहिजे. फक्त आपल्यावर चालून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर सोपवली पाहिजे. सुदामा ए सुदामा. आलो रे दे पप्पा आलो. आशीर्वाद असो. कारण ते एकच आहे. 1603 वेळा सातपाट करून खपल्या जातात. त्यांना नुसतं आपल्याच कुंकळात राहिले पाहिजे. ही कामगिरी जवळ संपत आहे. येतो मी. कामगिरी मी बाबा पूर्ण ऐकले, परंतु कामगिरी माझ्या झेपणार नाही. बघ तुझ्याने कामगिरी झेपणार नाही. अरे जातोय कुठे? अरे तू म्हणतोस तुझ्याने झेपणार ना, मी एकटा काय करू? अरे गौरव किती आहेत बघ. अरे असू दे, पप्पाने सांगितलेली कामगिरी आपल्याला पाडलीच पाहिजे. पार पाडलीच पाहिजे. तू लगेच सांगते करतोस बाहेर. माझ्याने काय होणार नाही. काहीतरी उपाय कर. अरे उपाय म्हणजे काय? अरे आपला जोडीचा कोंबडा आहे ना, त्याला आवाज देऊया. आपण आवाज द्यायला बोलावं म्हणजे आपण तिघं मिळून कामगिरी म्हणून आपण कामगिरी पार पाडू. अरे कोंबड्या ना कोंबड्या. बघतोय एक वेळ आवाज पण नाही बाबा. अरे असं म्हणतोय ना. आलो आलो. अरे ताबू कुठे म्हणते? ताबू कुठे? काय ठीक आहे.
जवळपासची गाय वाचली का आई कुठली या जीवन घाटावरनं जाणार घाटावरनं जीवन चालत गेला म्हणजे पाव किलो दूध देते लोक पाव किलो अरे जीवन मला जवळ 17 किलो दूध देते अरे मी काय म्हणतो अरे तुला दुसऱ्या गाडी मला पाठवला होता ना मग काय झालं वाचनाला बोला माझ्या घरांना तू पण नेलं होतं वाचनाला स्वतःला नेलं होतं काय मग काय झालं ती गोष्ट तुला माहितीये काय जमलो ना आता तिथं तू मला वाघ पाठी लागला तुझ्या मग काय केलं काय तू मागे म्हणजे तुला भेला दिसला आणि मग काय केलं तू भेड्यावर चालला लगेच भेड्यावर चालला वाघ दिसला भेड्यावर चालला आणि वाघ कुठं होता तेव्हा माझा एकटाच भेड्यावर मग काय झालं तुला वन्नत नवी केली तू वन्नत नवी केलं काय झालं तुला तुझा बापूस नदीच्या धारांवरती चलत आला कधी राहतो कोण आहे का कोण माझा तोंड ना कुठं आलं करायला गेला काय झालं काय केलं असा फिरवला आता तुला असा गागा गागा फिरून असा टाकीच्या खाली तेलच्या खाली टाकून हा फुल दे हाला तुला काय सांगतो मागायला गागा फिरून टोनाच्या पुढे हा टाकला का अरे अगोदर म्हणतो घाबरला हा अरे एकटी एक पण म्हणून मी काय बोलत नाही ह्या जीवाला किती पलर झाले तुला माहिती आहे काय किती पलर झाले किती झाली का झाले किती अरे 18 पोरा झाली ह्या जीवाला आता कारण 18 पोरा झाली 18 पोरा झाले आणि 19 ह्याची आता आहे बघ तत्व नवलं घटला पुरी झाल्या आणि हा लवकाचा तुमचा आत लावा तेव्हा कसा संध्याकाळी बायको बोलो भान लावून देतो तुला काय सांगू काय तुझी अर्धी मिशी काय मेल्या टाकाय अर्धी मिशी गेली तुला काय सांगू आपण काय म्हणतो अर्धी मिशी बघायला रोग आहे वाटतं याची अर्धी मिशी तुला मला तेव्हा जलामला नव्हता काय तुला परवा भांडण लावून देणार बायको बरोबर बायकोन काय केला माहितीये का काय केलं पोलीस घेतला आणि मिशीला लावला त्याच्यासाठी मिशी वाटू वळत नाही जायला व्यवस्थित वाढत झाले
चालतोय का काय करतोय काही काय कधी कधी काय कधी कधी काय सांगता येत नाही फुलं फुलं करून टाकतो मागे टाकतो असं करतो ना खाल्लं मग पुढे येतोय बापचं नाव ना खराब करून टाकणार बरोबर आपल्याला बोलवली आहे ना सकाळला बोलवली नाही तर इतरांना पाहिजे की नको तुला समजते का नाही काय म्हणतोय अरे तुला आम्ही एवढ्यासाठी हाक मारली आपल्या याच्या आपल्या चुकीचे वाले होते त्यांनी आपल्याला छोटीशी कामगिरी छोटी कामगिरी छोटीशी अरे कामगिरी म्हणजे 16 सहस्त्र 8 गौरांचा मेळा माठ करून मथुरेच्या बाजारात आले पाहिजे आपल्याला काय म्हणतोय काय म्हणतोय बाबा चौका झाला
मस्तपैकी त्यांच्या भोग्यात जायचं जे काय असेल खायला घेऊन तुम्हाला तिथं घेऊन येतो तुम्हाला मंगेश शेरकर तिच्यावर लय खुश झाले मंगेशराव पुन्हा एकदा नाव घ्यायचं त्यांचं मंगेश शेरकर मंगेशराव कणकण कुदळी मनमन माती भाल्या भिंती चिताळणं खा अहो तुमचं वय काय तुम्ही बोलताय का हे काम फक्त माझं आहे का ते कळलं का मुलं काम स्वीकारतात कणकण कुदळी मनमन माती
बालबिंदी चिताले काम आत्याबाईंच्या पोटी जन्माला आले राम गेले शेतात शेतांना आणले अगदी काय हे बोल बाय बोल तू बोल राम गेले शेतात शेतांना आणले अगदी अगदीच्या झाल्या करडीचं काढलं तेल कडे त्यातून काढली लाडू आणि बुंदी मंगेश राव लवकरच लग्न करूया रोज वेळ आपली नाव घ्यावंच वाटतंय हे सगळ्यांचेच लाडके तुम्हाला माहितीच असेल युट्यूबवर प्रकाश स्ट्रीट हे असले आपले छान छान व्हिडिओ बनवून खूप साऱ्या लोकांना दाखवतात म्हणजे खूप महान काम करतात त्यांच्यासाठी एक नाव सर तुमच्यासाठी विठ्ठल आता करते धावा विठ्ठल आता सर ऐका विठ्ठल आता करते धावा चंद्रभागेला चालतात गावा आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा तर आधी शिंगणापूरला गेले आधी शिंगणापूरला गेले महादेवाचं दर्शन केले विठ्ठल आता करते धावा चंद्रभागेला चालतात गावा आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा तर आधी शिंगणापूरला गेले तर बोलत तर आधी शिंगणापूरला गेले महादेवाचं दर्शन केले दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी सर पाणी अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी खूप खूप शोधलं कळलं का खूप खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही बोललं म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा चंद्रभागेच्या पात्रात नाहून बघा कशी मंडळी आहे छानपैकी नाव ऐकताय ऐका चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा आणि प्रकाश सर तुमच्यासारखे रसिक दर्शक आहेत आम्हा कलाकारांची होणार हा तर काय बोलत होत आशीर्वाद असो बाळा मी देव नाही देव नाही आहे सांगतो तरी काय पाया मावशीला आपली ओळख पाहिजे कृष्णदेवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्णदेवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट वेदाचं नामाचं वंगडी आम्ही वेदाचं नामाचं वंगडी वेदाचं नामाचं वंगडी आम्ही वेदाचं नामाचं वंगडी कृष्णदेवांचा
बसली ना हो बसली तेव्हा पण आता काय करू मी सांगा आता आमच्या कायद्याने देवाचे हुकूम आहे तुला बोलावे एवढंच आहे ना एवढंच आहे हो छोटे सरदार एवढंच आहे ना त्यांनी खूप रात्री लावली होती कशा पण बसू दे बसलेच ना फक्त तू त्याच्यावर लक्ष आम्ही पण यांच्या दिवट्याला घेऊन जातो पहिल्यांदा बघून देतो रोज माझ्या मातातून घरी दूध सांगतं बरोबर ना बाजारात जाताना माझी आंघोळ होती आता वेगळी आंघोळ सांगा ना यांचं जसे कसं वाटतं कोणाला गावचे बाळा काय हा गर्वाच्या दुसरा तुझ्या डोकीत पडलेल्या अरे हे तू कधी केस बीस मिळतीच नाही काय ऐक ना त्या पडलेल्या नाहीत काय यांना मी पाळले तुझ्या बापसान कधी इतका पाळला वाटत काय विचार या बाकींना त्या मागापासून रस्त्या खूप असताय तुझी बहीण आहे का तुझी म्हणजे काय माहितीये ना ती रोज घरी दुधाची माठ घेऊन बाजारात जाते बरोबर आणि हा माझ्या बाबा आहे ना त्या माझ्या माटांना घट्ट पकडून ठेवतात असं म्हणते हो पकडून घे तुला काय सांगू मला ते विचारायचे तुला गेले ना आता तुझं काय आहे ते असं काय नाही मग काय जा ना तुझं मला काय मला कसं हातात नावं घेतली आता दोन 10-15 दिवस झाले या बटरवाल्या सांगायची कशाला लग्न केलं तुम्हाला सांग आता माझे थोड्या दिवसाने दात पडणार बरोबर मग खायला काय खायला काय चहा बटर बटरवाला नवरा नको अरे मग बटरवाला जर नवरा केला तर मला बटर फुकट मिळणार असं म्हणतो ठीक आहे मग मला सांग मावशे तुला सगळ्या नवऱ्याने बसल्या अरे माझ्या तू एकट्या बसणार तुला बसायला काय झालं अरे मला बसता येत नाही बघ मावशे माझा लाग
जमासाठी कामगिरी पाठवेल दिसत नाही. आता आपण विचारले पाहिजे. राधे उभी राहा. तुम्ही आला कुठे जाणार कुठे? आम्ही आलेले गोगलतून आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता कधी बंद आहे? आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाने एक मार्ग करून ते श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. देव असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्म बेंबी हिरा मस्तिकी तुरा सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. ते पण राधे खरे आहेत. तेव्हा वाईटीच्या घोड्याने झुरळा उचलला, सारा अंका सुट्टीला बांधून ठेवला आणि हातात श्रीकृष्ण धारण केला आहे. आपली ओळख सांगा. ऐकतर राधे.
आणि त्याच्यात दिलीवर तू पूर्ण कर. सावळा
जास्त वेळेला रथ हाकलण्याचे काम स्वतः मी करत होतो आणि तेव्हा आकाशवाणी झाली कौशल्याच्या म्हणे सावध देवकीच्या पोटी जन्माला येणारा तुझा हार होईल हा म्हणे आणि त्याच वेळेला देवकीची वेळ झाली आणि रथातून सोडून देवकी यांना बंदिशाळेत ठेवलं आणि देवकीच्या पोटी जन्माला आलेला स्वयंवराचा प्राण घेतला सातवा आणि हरामखोर आठवा
झालं तरी माझ्या श्रीमंताची भेट होईल. चला चला तर कपड्यामध्ये आमच्या कौंस राजाने धर्मीला घेत देऊन आहे. त्या धर्माला साठी तुम्हाला घेऊन चला कसं आलाय.
कोण गायच्या भाषा येते लहानपणी मोठा हात घेऊ नको असं होय मग काय पाहतो Thank you.